नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मी कोकणी रेवा यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण चाललो आहे केळवे येथे शीतला देवीच्या जत्रेला, तर आपण तिकडे जाऊन भेटू. आतासाठी बाय. किती फिरायची गर्दी आपल्याला काय उपयोगाची नाही. मी तुझी पोरगी पोचली बघ केळव्याला शीतला देवीच्या जत्रेला. इकडे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. इकडून आम्ही आतमध्ये गेलो आणि अगदी मंदिराच्या समोर रामकुंड आहे, तिकडे पाय धुतले आणि देवीच्या दर्शनासाठी लाईनीमध्ये थांबलो. इकडे हनुमान व शीतला देवीचं कुंड जे ते एका बोर्डवरती दाखवले होते. आणि ही जत्रा हनुमान जयंतीच्या दिवशी चालू होते, ती अगदी 15 दिवस असते. देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो डहाणूमध्ये आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. मंडळी, आता आम्ही आलो आहे डहाणूच्या महालक्ष्मीच्या जत्रेला. तुम्ही बघू शकता इकडे. आपण भेटूया आतमध्ये जाऊन. लावाला तुझे पालखीला आय खान. लावाला तुझे पालखीला पालखी गो पालखी गो पालखी गो आई चंदनाची पालखी गो पालखी गो पालखी गो आई चंदनाची. जिंक्याची ताली काढली गो माहेरी जावाला. जिंक्याची ताल काढली गो माहेरी जावाला. गुलाल उडवीत चरविली माझे आईचे गो डोंगराला. गुलाल उडवीत चढविली माझे आईचे गो डोंगराला. न आईचा उदो उदो बोला. मला चक्कर सारखं येते. पाणी पी. काय खाल्लं नाही म्हणून. इथेच देऊया पर्लिनमध्ये.
ही बघ. मला ते घेऊन दे ना. होय, ब्लॅक पांडा घेऊन दे ना. ब्लॅक पांडा घेऊन दे ना. होय, ब्लॅक पांडा घेऊन दे ना. ब्लॅक पांडा घेऊन दे ना. ब्लॅक पांडा घेऊन दे ना. भारी आहे, एकदम भारी आहे. व्हिडिओ काढ. थांबा. पुढे जाऊ करायचं. पुढे जाऊ करायचं. उडायला पाहिजे. गाडी तू लॉक केलं ना, चेक केली ना. जीवाला लावायचं आहे, जीवाला पण लावू. आम्हाला रात्रीचे वाजले होते 3 आणि घरी परत निघालो. आम्हाला खूप ट्रॅफिक लागली आणि आम्ही रॉंग साईडने चाललोय कारण सगळे खूप कंटाळले होते, थकले होते. मंडळी व्लॉग इकडेच मी एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय.